पण समोरच्याला आपल्या प्रेमाची कदर नसेल तर? मला एक सांग तेजा, आपण प्रेम विचार करून करतो का? नाही ना. तसं झालं तर गडबड होईल. नात्यामध्ये व्यवहार नसतो करायचा. प्रेम कसं निस्वार्थपणे करायचं असतं. त्यात स्वार्थ नसला पाहिजे. म्हणजे समोरच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून आपण प्रेम करत नाही ना. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीसाठी जे वाटेल ते मनापासून करायचं. आणि आपण जेव्हा काही मनापासून करतो ना तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच. प्रिया, हा बघ इथेच आहे. यालाच शोधत इथवर आलीस ना? काय बाई, 1 मिनिट नवऱ्याशिवाय पान हलत नाही. प्रिया, माझं तुझ्याकडे काम आहे, आपण बोलूया का प्लीज? अगं गंमत केली मी. बरं, माझ्याकडे काम आहे तिचं. आलीच. चल. दीदी, लाखात एक बोललीस का? म्हणजे आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी आपण जे पण काय करायचं ते मनापासून करायचं. ओ हानकी बडी हो, आता मी जे काही करेन ते सगळं तुझ्यासाठी, तुझ्या संग करेन. आणि ते पण ऑलवेज मनापासून. नावाला लेख 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 म्हणायचं. काय जीव नाहीये तिचं माझ्यावरती, काय माया नाहीये. तिचं सगळं प्रेम ना त्या तेजावर आहे. हो कारभारीन बाई, अहो कशाला चिडचिड करता एवढी? चिडचिड करून तुम्हालाच त्रास होतोय. डोळ्यात बघा. काय करू सांगा ना तुम्ही? हे बघा, आधीच माझं डोकं लय फिरलेलं आहे. तुम्ही अजून फिरवू नका. सगळा राग तुमच्यावरती निघाल नाही तर माझ्याकडनं काहीतरी चुकीच होईल नाही तर. आता अहो एवढी घाई करून काय होणार आहे? प्रत्येक गोष्टीत घाई करायची नसती. घर सोडून जाणे इतपत काहीच घडलेलं नाही. घडलंय, मला जायचं इथं. इथं राहून काय अजून अपमान करून घेऊ का? हो कारभारीन बाई, आता तुम्हाला कसं समजावून सांगू? हे बघा, ऐका की, ऐका ऐका. ऐकायचं. हे बघ, आपण जेव्हा जंगलातनं चालत जात असतो तेव्हा आपल्या पायाला काटे टोचतात, पायातनं रक्त येतं.